आता मी पाहते आणि मलाच माझा व्हिडिओ पाहून खूप हसा येतं. तुम्ही जास्त हसू नका, कारण माहिती आहे का सकाळी उठल्यावर सगळ्यांचा तो झाला असतो, कोणाचेच डोळे ओपनच होत नाही आणि चेहरा असा गब्बूसारखा होऊन जातो. सो मी इथे तुमचं वेलकम करते. हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आहे प्रज्ञा आणि स्वागत आहे तुमचं नवीन लॉंग ब्लॉगमध्ये. तर आजचा डे हा खूप भन्नाट असणार आहे, कारण आज आहे माझा फर्स्ट डे ऑफ कॉलेज आणि मी त्यासाठी चालला आहे आफ्टर सो मेनी हॉलिडेज. अँड यू कॅन सी मी जस्ट उठली आता, सकाळचे 7:30 वाजले आणि माय स्किन इज सो ग्लोईंग. मला खूप ग्लो करत आहे स्किन. आय एम हॅपी. पटकन फ्रेश वगैरे होते आणि निघते बॅक टू गावाला जाण्यासाठी. इतकं सुंदर झालं आहे, सो नाईस ग्रीनरी अँड ऑल, कमाल. आणि हे माझी गाडी, आणि हे इथून आता 1-2 दिवसांनी इथे दिसणारच नाही, कारण ही मी घेऊन चालली आहे माझ्यासोबत. सो या, आणि माझं सामान देखील असं पूर्ण पॅक वगैरे करून झालेलं आहे, पूर्ण जे पण मला न्यायचं आहे. सो हिअर इज माय स्कूल बॅग अँड हे जे एक्स्ट्रा सामान असतं ते. आणि इथे असते माझं की होल्डर म्हणू शकतो, जिथे मी माझी चाबी होल्ड करते. सो आय एम ऑल सेट टू गो. मस्त असा सिम्पल सोबर ड्रेस घालून घेतला आहे आणि आता आम्ही जाऊया, निघूया. आणि इट्स गेटिंग इमोशनल समटाईम्स की मध्ये खूप दिवस झाले ना इथे राहत आहेत. सो देर आर सो मेनी थिंग्स अँड देर आर मिक्स फिलिंग्स. सो बट व्हेरी एक्सायटेड फॉर द फर्स्ट डे ऑफ कॉलेज. सो लेट्स सी कसं जातं. इग्नोर थोडा अंधार आहे, बट इथे मी मस्त पराठे खात आहे आणि इथे माझी पिताश्री झोपली आहे, आई कामं करत आहे. अँड लेट्स सी. हे नेल्स पण खूप लॉंग झाले आहे, राईट? असं छान वाटत आहे. मला नेल आर्ट वगैरे येत नाही ॲक्च्युली काही, पण इट्स लुकिंग सो नाईस. फायनली मी निघाली आहे सगळ्यांच्या भेटी वगैरे घेऊन, आणि थोडंसं काय म्हणते त्याला, असं वेगळंच वाटत आहे, पण ठीक आहे. आता काय, इट्स अ पार्ट ऑफ लाईफ. प्रत्येक फेज, प्रत्येक जर्नी ही एन्जॉय करावीच लागते. सो एक्सायटेड पण आहे फर्स्ट डे ऑफ कॉलेजसाठी, पण असं थोडं हे पण होतं आहे की संपल्यावर आता सुट्ट्या. आतापर्यंत असं होतं की बा आता पटकन कॉलेज लागलं पाहिजे, पण आता असं झालं की अरे इतक्या लवकर लागलं पण कॉलेज. सो ठीक आहे, आता पटकन जात आहे, मग काय फक्त चेंज वगैरे करून डायरेक्ट कॉलेजलाच जाणं आहे. अँड लेट्स सी कसं असतं फर्स्ट डे ऑफ कॉलेज आफ्टर हॉलिडेज. फायनली सेइंग बाय बाय टू मोशी. फायनली आय रीच टू माय डेस्टिनेशन. आली आहे मी. बस आता काही नाही, घरी जाते, चेंज वगैरे करते, कॉलेज युनिफॉर्म घालते अँड मग जाते कॉलेजला. सो मी इथे रेकॉर्ड नाही करू शकणार बिकॉज ऑफ सेफ्टी रिझन्स. सो मी डायरेक्ट तुम्हाला भेटते कॉलेजवरून आल्यावर आणि तुम्हाला शेअर करेल माझा कसा गेला आजचा दिवस. सो फायनली मी आली आहे कॉलेजवरून आणि आजचा फर्स्ट डे होता, पण खूप छान गेला माझा आजचा फर्स्ट डे. आफ्टर सो लॉंग, म्हणजे आता ह्या सुट्ट्यानंतर खूप दिवसांनी फ्रेंड्सला वगैरे भेटली, माझ्या सर्व गोष्टी, गप्पा धमाल ब्रेकमध्ये, आणि लेक्चर्स वगैरे झाले. सगळ्या नवीन टीचर्स आम्हाला शिकवायला आले, नवीन सेमिस्टर आहे तर. सो खूपच बढिया एक्सपिरियन्स होता आणि आजचा दिवस तर खूप भन्नाट आणि खूपच छान गेला. पण आता कुठेतरी धुक लागून आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की माझे पेपर संपले मागच्या व्लॉगमध्ये, की आता फक्त रिझल्टची वाट आहे. तर आता खरंच रिझल्टची वाट आहे आणि मला असं पर्सनली वाटतं की आता या 1-2 दिवसात रिझल्ट लागेल. सो फिंगर क्रॉस. सो तुम्ही समजू शकता की एक तर टेन्शन काय असतं रिझल्टचं, बट एक्सायटेड पण आहे, नर्वस पण आहे, टेन्शन पण आहे. बट आजचा दिवस तर माझा खूप छान गेला. फर्स्ट डे ऑफ कॉलेज तर माझा खूप बढिया गेला. सो आता मी जेवण वगैरे करते आणि मग बघू काय करता येतं.
सध्या तर जमतेम शिकवणं सुरू झालं आहे, तसं खूप लिहायला अभ्यास वगैरे तर इतकं आहे नाही काहीच. सो सध्या तर रिलॅक्स मोडच आहे. मग एकदा जे सुरू होऊन जातं तर ते अख्खं पूर्ण सेशन संपेपर्यंत काही रिलॅक्सेशन मिळत नाही. सो या भेटूया. सो तुम्हाला वाटत असेल की मी इथे बसून काय करत आहे. सो बहिणीची डिमांड आहे, तिच्या जे स्कूल आहे सॉरी, तर तिची जे स्कूल आहे त्याच्यात तिला एक प्रोजेक्ट मिळाला आहे की त्यांना ग्लोब बनवून आणायचं आहे. सो बस त्याचीच काहीशी प्रिपरेशन. तिने हे ऑलरेडी इतकं बनवलं आहे, पण ॲक्च्युली काय झालं तिचं हे थोडं फ्लॉप झालं कारण खूप लूज झालं आहे, ज्यामुळे हे स्टेबल राहू शकत नाही. आणि यालाच थोडं दुरुस्त करूया, कारण दुसरं नवीन बनवायचा इतका वेळ नाही आहे आपल्याकडे. सो या आणि बघूया कसं टर्न आउट होते. आणि मला याच्यातून एक गोष्ट खूप क्लिअर झाली आहे, जर तुम्हाला पण लहान बहीण असेल किंवा लहान भाऊ असेल ना, तुम्ही मला 100% रिलेट करू शकाल की त्यांचे मॅक्झिमम वर्क्स हे तुम्हालाच करावे लागतात किंवा मग तुम्हाला त्यांना हेल्प करावी लागते. सो लेट्स सी आणि बघूया हे असं काहीसं दिसणारं आता कसं दिसतं. ओ नो, पुन्हाच्या पगलं. इट्स टाइम फॉर डिनर. फेवरेट, ऑल टाइम फेवरेट खिचडी. सो आता 9-9:30 वाजले, पण ॲक्च्युली काल मी 3:30-4च्या दरम्यान झोपली होती आणि आज सकाळीच उठून इकडे यायचं होतं, कॉलेज होतं. तर सो मला खूप झोप येते आहे सध्या आणि खूप असं मस्त वाटत आहे, पण खूप झोप येते आहे, लटपट झोप येते आहे. केलं काहीच नाही दिवसभरात, पण खूप दिवसांनी कॉलेजला गेली ना तर असं वाटतं होतं जसं सवय तुटल्यासारखी. लेक्चर्समध्ये बसलो तर असं झालं की ओ आता अजून एक लेक्चर आहे, अजून एक लेक्चर आहे, अजून एक लेक्चर आहे. बट जेव्हा लेक्चर्स करत होतो तेव्हा असं मस्त वाटत होतं, मस्त छान वाटत होतं. अरे बा आज काहीतरी नवीन माहीत पडलं, अरे आज तर हे पण सर आपल्याला शिकवलं यापुढे, म्हणजे असं छान नवीन नवीन गोष्टी एक्सपिरियन्स झाल्या आणि खूप छान देखील वाटलं. सो आता फक्त एकाच गोष्टीचे मला जे बी व्हेरी ऑनेस्ट खूप असं टेन्शन आलं आहे, असं त्यामध्ये भीती टाईप वाटते आहे थोडी, ती म्हणजे रिझल्ट. सो बघूया काय लागतो अँड आय डेफिनेटली शेअर विथ यू ऑल. आणि माझा असा विचार आहे की म्हणजे आय थिंक की माझा रिझल्ट खूप छानच लागेल, बट जर तो ते जसं मला वाटतं ते तसंच झालं आणि हो पण तर मी इथून गावाला जाईल माझ्या, मी कॉलेज वगैरे करून, आणि माझी असं प्लॅन आहे की बा मी सगळ्यांचे रिॲक्शन रेकॉर्ड करेल की त्यांची काही रिॲक्शन आहे माझ्या रिझल्टवर. सो आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर दिस. सो मला ॲक्च्युली सुचतच नाही आहे काय बोलावं काही नाही. आता रिझल्ट असल्यामुळे माझं डोकं वर्क नाही करत आहे, बरं असं खूप म्हणजे छान वाटत आहे. पण ठीक आहे, रिझल्ट इज द पार्ट ऑफ लाईफ. जे पण असेल ते ॲक्सेप्ट करावंच लागेल, कारण दुसरं ऑप्शन तर नाहीच आहे. बट या आय थिंक की तो बढियाच लागो, असं खूप मस्त खतरनाक एकदम, अँड आय होप सो लागेल. सो बाप्पा येस. सो फायनली दॅट्स इट फॉर द डे. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. टाटा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. पटकन माझ्या इन्स्टाला पण जाऊन फॉलो करून घ्या आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. डोंट मिस टू प्रेस द बेल आयकन. बाय बाय.